श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, शुभ दिवस. आज शुक्रवार, अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस. आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहेत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही दिवस असे असतात जे साधे नसतात. त्या दिवशी मिळणारे संकेत, भेटणारी माणसं आणि ऐकलेले शब्द आपल्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतात. आज शुक्रवार आहे आणि जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे, कारण लाखो लोकांमध्ये आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात. हे फक्त योगायोग नाही, तर स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्त मनापासून माझं नाव घेतो त्याच्या दुःखाची जबाबदारी मी घेतो. मित्रांनो, आज प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या समस्येत अडकलेला आहे. कुणाला पैशाची चिंता आहे, कुणाचं नातं तुटतं आहे, कुणी आजाराने त्रस्त आहे, तर कुणाचं मन सतत नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे. आणि अशा वेळी माणूस आतून खूप एकटा पडतो, तुटून जातो. लोक बाहेरून हसतात पण आतून तुटलेले असतात. पण मित्रांनो, ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो तो कधीच एकटा नसतो. आज शुक्रवारच्या दिवशी स्वामी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगत आहेत, निराश होऊ नका, तुझं चांगलं होणार आहे. मित्रांनो, कधी कधी आयुष्यात इतके वाईट प्रसंग येतात की माणूस स्वतःवरचा विश्वास हरवून बसतो. त्याला वाटतं, आता माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. पण मित्रांनो, स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ नक्की होतेच. तसंच दुःख कितीही मोठं असलं तरी आनंदाचा काळ हा नक्की येतोच. स्वामी समर्थ सांगतात, संकट हे कायमचं नसतं, श्रद्धा कायम ठेवा. मित्रांनो, भक्तांनो, आज अनेक लोक स्वामींची भक्ती करतात पण मनात सतत शंका ठेवतात. माझं खरंच चांगलं होईल का? स्वामी माझं ऐकत असतील का? पण नेहमी लक्षात ठेवा, श्रद्धेमध्ये शंका आली की मन कमकुवत होतं. आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामी वेळ घेतात पण भक्ताला रिकाम्या हातानं कधीच पाठवत नाहीत. मित्रांनो, आज शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही अगदीच मनापासून ओम श्री स्वामी समर्थ हा जप केला तर तुमच्या मनातील भीती कमी होऊ शकते आणि स्वामींवरची अतूट श्रद्धा ही वाढवू शकते. आणि स्वामींबद्दल तुमच्या मनाच्या शंका कुशंका असतील त्या दूर व्हायला मदत होऊ शकते. घरातील नकारात्मक वातावरण हळूहळू शांत होईल, कारण स्वामींच्या नावात खूप मोठी शक्ती आहे. ज्या घरात रोज स्वामींचा जप होतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, कधी कधी लोक आपल्याला खूप दुखावतात. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच आपल्याला सोडून जातात. अशा वेळी मन खूप रडतं, एकटं पडतं. पण स्वामी महाराज सांगतात, लोकांवर अपेक्षा ठेवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माणूस बदलतो पण स्वामींचं प्रेम कधीच बदलत नाही. ते निरागस निस्वार्थ प्रेम असतं. मित्रांनो, आज जर तुम्ही खूप दुःखात असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. असंच समजा, स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तुझ्या आयुष्यातील वाईट दिवस आता संपणार आहेत. हो, कदाचित आज तुम्हाला काहीच चांगलं दिसत नसेल, पण स्वामी पडद्यामागे तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतात. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, अनेक वेळा स्वामी आपल्याला थांबवतात, कारण पुढे धोक्याची घंटा असते. आपल्याला वाटतं की आपल्यासोबत वाईट होत आहे, पण प्रत्यक्षात स्वामी आपल्याला मोठ्या संकटांपासून वाचवत असतात. मित्रांनो, व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे भक्त असाल तर खाली दिलेलं जॉईन बटन आहे त्यावर क्लिक करून आम्हाला सपोर्ट करा. प्रेक्षकांनो, प्रत्येक गोष्टीमागे स्वामींची इच्छा असते. आज शुक्रवारच्या दिवशी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे तुमचं आहे ते योग्य वेळ आल्यावर नक्की मिळेल. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजच्या काळात लोक पैशामागे इतके धावत आहेत की मनशांती हरवत चालली आहे. मोठं घर आहे, पैसा आहे, पण मनाला शांतता नाही आहे. स्वामी समर्थ सांगतात, मन शांत असेल तरच जीवन सुंदर सुशिक्षित होऊ शकतं. म्हणूनच रोज काही मिनिटे स्वामींचं नामस्मरण करा, मोबाईलपासून दूर राहा, मन शांत करा आणि स्वामींशी मनापासून अगदी अंतर्मनातून बोलण्याचा प्रयत्न करा. हो मित्रांनो, स्वामींशी बोलण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही. तुमचं मन स्वच्छ असेल,
तर स्वामी तुमचा प्रत्येक शब्द ऐकत असतात. मित्रांनो, आज शुक्रवार आहे. आज जर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न द्या, एखाद्याशी प्रेमाने बोला. कारण स्वामी भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणणं हीच स्वामींची खरी भक्ती आहे. आणि हेच भक्त स्वामींच्या जवळ असतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याला दिलेला आनंदाचा तुकड्याकडे सुख बनून परत येतो. मित्रांनो, कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण यश मात्र काही मिळत नाही, तेव्हा मनात निराशा निर्माण होते. पण लक्षात ठेवा, बी पेरल्यावर लगेचच फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. तसंच भक्तीचं देखील आहे. आज केलेली प्रार्थना उद्या फळ देईलच असं नाही, पण योग्य वेळ आल्यावर स्वामी नक्की आशीर्वाद देतील. आणि स्वामींचा आशीर्वाद आला की आपल्या कष्टाचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. मित्रांनो, आज शुक्रवारच्या दिवशी स्वतःला एक वचन द्या. कितीही संकट आली, कितीही लोकांना साथ सोडली, तरी स्वामींवरील विश्वास, त्यांच्यावरील श्रद्धा कधीच सोडणार नाही आणि कधीच कमी होऊ देणार नाही. कारण ज्याच्याकडे स्वामींचा आशीर्वाद आहे त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवूच शकत नाही. मित्रांनो, जर तुमच्या घरात सतत अडचणी येत असतील, काम होत नसेल, मन सतत अस्वस्थ राहत असेल, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. तुम्हालाही काही दिवसातच फरक जाणवू लागेल. मन शांत होईल, भीती कमी होईल आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतील. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश फक्त व्हिडिओ म्हणून पाहू नका, तर कदाचित स्वामींचा हा संकेत असेल अशा भावनेने हा व्हिडिओ पहा. आणि यातील काही संकेत तुम्हाला आढळून आले असतील तर ही गोष्ट नक्की आहे की स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे. कदाचित स्वामी तुम्हाला सांगत असतील, तुझं दुःख मी पाहतोय, थोडा अजून धीर धर, तुझं आयुष्य बदलणार आहे. मित्रांनो, आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते जास्त काळ राहणार नाहीत. स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. फक्त श्रद्धा ठेवा, जप करत राहा आणि चांगले कर्म करत राहा. शेवटी फक्त एवढंच सांगते, जर तुम्हाला वाटत असेल की श्री स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवा. कदाचित आज कोणीतरी खूप निराश असेल आणि स्वामींचा हा संदेश त्याला पुन्हा जागण्याची आशा देईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ओम श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आम्हाला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेल्या जॉईन बटनवर नक्कीच क्लिक करा. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहो हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.